नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार कायम असली तरी काही वेळासाठी का होईना पावसानं विश्रांती घेतली आहे। मात्र रामकुंड परिसरातील पूरसदृश्य परिस्थिती आजही कायम आहे। अर्थात असं जरी असलं तरी कालच्या तुलनेत आज पाण्याची पातळी जी आहे ती थोडी कमी झाल्याचं बघायला मिळतंय। आपण याचा अंदाज दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी लागलंय यावरून सांगू शकतो। काल याच दुतोंड्या मारुतीच्या जवळपास डोक्यापर्यंत पाणी पोहोचलं होतं आणि आज मात्र ही पातळी कमी झाल्याचं बघायला मिळतंय। पुढचे 24 तास नाशिकमध्ये पुन्हा एकदा येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जर धरण क्षेत्रात पाऊस जास्त झाला तर निश्चितपणे पुन्हा एकदा गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो। काल संध्याकाळी 9400 एवढ्या क्युसेसनं पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून करण्यात आलेला आहे। पुढच्या 24 तासांमध्ये जर पावसानं जोर पकडला तर आणखी काही पाणी जो आहे ते गंगापूर धरणातून सोडलं जाऊ शकतं। अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्या यंत्रणांना अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे आणि खास करून गोदाकाठ परिसरात असलेले दुकानदार किंवा रहिवासी यांना पुढचे 24 ते 48 तास सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।